पुण्यामध्ये दशभुजा गणपती बाप्पा आहे आणि तो 1 महिना आधीच विराजमान होतो। विशेष म्हणजे दशभुजा असलेल्या या गणपती बाप्पाचे स्थापना ही गणेश पुराणाच्या शास्त्रानुसार केली जाते। पुण्यातील सहकार नगर परिसरामध्ये या दशभुजा गणरायाची स्वयंभू अशी मूर्ती आहे, तर या मंदिराची रचना ही गणेश यंत्रानुसार करण्यात आली आहे। या गणेश उत्सवामध्ये रोज 121 गणपती बाप्पाची पूजा करून रोज विसर्जन केलं जात आहे। गेले अनेक वर्षांपासून खळदकर कुटुंब नित्य नियमाने पूजा अर्चना करतात आणि या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरबने यांनी। पाहूयात। तर गणपती बाप्पा आता चोहीकडे विराजमान झालेला आहे, मात्र पुण्यातील एक गणपती बाप्पा असा आहे तो गणेश पुराणानुसार स्थापित होतो आणि 1 महिना आधीच याची स्थापना होत असते। मी आता आहे सहकार नगर परिसरातील दशभुजा गणपती मंदिरात आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे या गणपतीला 10 हात आहेत आणि या गणपतीची जी पूजा आहे ती अनेक वर्षांपासून केली जाते। विशेष म्हणजे या गणपतीच्या इथं गणेश पार्थिव पूजन केलं जातं। या ठिकाणी तुम्ही पाहताय 121 हे गणपती आहेत आणि ते रोज 1 महिना विसर्जन केलं जातं। खरं तर या गणपतीची महत्त्व काय आहे आणि स्टोरी काय आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत पुरोहित खळदकर काकी आहेत। ताई, काय आपल्या गणपतीचं महत्त्व आहे? खरं तर 1 महिनाच आपण गणपती विराजमान करतो। आमच्याकडे सगळे उत्सव चालतात ते गणेश पुराणाप्रमाणे चालतात आणि ही जी 121 गणपतीची पूजा सांगितलेली आहे ही गणेश पुराणात सांगितलेली आहे। श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध पंचमी म्हणजे ऋषीपंचमीला गणेश याग होऊन या आमच्या उत्सवाची समाप्ती होते आणि रोज आम्ही हे 121 पार्थिव गणेश पूजन करतो आणि रोज त्याचं विसर्जन करतो। असं हे आमचं महिनाभर गणपतीचं उत्सव चालू असतो। आपल्या गणपतीचं वेगळंपण काय आहे? कारण 1 महिना आपण आधीच हे बसवतो आणि त्याचं विसर्जन सुद्धा हे जे आहे ते रोज केलं जातं, तर वेगळं पण काय? कारण मूर्तीमध्ये 10 हात सुद्धा आहेत। तर आम्हाला ही जी मूर्ती दिसते लाल पाषाणाची मूर्ती ही विहीर खणताना सापडलेली मूर्ती आहे आणि ही पांडवकालीन मूर्ती आहे आणि या पांडवकालीन मूर्तीला त्रिनेत्र आहेत, कपाळावर ओंकार आहे, 10 हात आहेत, कटीला नाग आहे आणि सोंडेमध्ये रत्नकलश आहे आणि या आमचे हे जे पार्थिव पूजा चाललेली आहे याचंच आमचं फळ म्हणून की काय आम्हाला ही 1964 साली ही गणपतीची मूर्ती सापडलेली आहे आणि त्याची उपासना आजपर्यंत आम्ही सगळेजण करतो आहोत। एकदा तरी या पुण्यातील दशभुजा गणपतीला नक्की व्हिजिट द्या, दर्शन घ्या। कॅमेरामन विकी कांबळेसह निलेश खरबने, झी मीडिया, पुणे।